गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थचरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रासी, वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी कटपटी, बुवासी शेवटी आणिले. रात्रंतीन नृपमंत्री, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरे, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जनसमस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषयी काढून, प्रश्न करीती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकोनी सत्वर, यती राज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकासी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलुनी, पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्यनेम सारोणी, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रास्त झाले. निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी व्रचिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंशापना करीतसे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडीनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळ होती जे पारशी, जागृत आली तयासी. त्यांनी धरुणी बुवासी, सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नाशी, कदकदा स्वामी हसले. मग काय बोलती अतिश्वर, ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छितसे. तरी स्वप्नी देखोनी वृच्छकासी, काय म्हणून भ्यालासी. जरी व्रधा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणीसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे. यासे लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवा प्रति पटली खुण, धरले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रुणी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. तया समयापासूनी, भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गवणी, ब्रह्मपद योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा. अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार. त्याचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर. शंकरराव नामक, 6 लक्षाची जहांगीर. तया प्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्नपाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग.
कैचा त्यास निंद्रानेची रात्रंदिवस चिंता नले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैसेच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून विठले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे कोणा लागे जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्ने दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान रमिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणून हितगोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगते कित्येक प्रात स्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत ज्ञान प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमाध्याय गूढा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमाध्याय शिरस्तु अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शनी येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक क्षुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती थाउनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पे किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशद आनंदमय झाले चित्त समाधान वाटले हे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईस द्रव्यलोभ पूर्ण आनंदले तिचे मन म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणते बाईसी इतुके कार्य जरी करसी तरी 10 सहस्र रुपयासी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनिया स्वामी प्रती कार्य आपले करीन बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पिडतो तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरदवाणी समर्थतेतून उठते यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी सेवे करी शंकर रावासी म्हणती लीला करुण्याची चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा शंकर रावे त्या दिवशी खाना दिदला फकीरासी आणि शेख नवरदुर्ग्यासी एक कपणी चढवली मग काही दिवस लोटत स्वामी राजा अज्ञापित बारीक वाटून निम्बपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळेल आपणची प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही माच लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची
कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत गदा समंत सदा परिशोत भाविक भक्त नवमाध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. शिरस्तु.